सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 9 श्लोक 22 आणि ओवी क्रमांक 335 पासून आता सुरुवात करूयात. श्लोक अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अर्थात परमदेव जो नारायण त्याच्याशी एकरूप होऊन चिंतन करणारे जे लोक मला सर्व प्रकारे उपासितात त्या सतत ध्यान करीत असलेल्या विरक्तांचा योगक्षेम मी वाहतो. पै सर्व भावेसी उखिते जे ओपिले मज चित्ते जैसा गर्भ गोळू उद्यमाते कोणाही नेणे. हे पहा, ज्यांनी आपले चित्त सर्व भावे करून माझ्याच ठिकाणी उक्ते केले आहे, ज्याप्रमाणे गर्भातील गोळा कोणताही उद्योग करावयाचे जाणत नाही, तैसा मी वाचुनी काही आणिक गोमटेची नाही, मजची नाम पाही जिणे या ठेविले. त्याप्रमाणे ज्यांना माझ्या वाचून दुसरे काहीच चांगले दिसत नाही व ज्यांनी माझ्याकरिता आपला जीव ठेवला आहे, ऐसे अनन्य गतिके चित्ते चिंतित सांते माते जे उपासिती तयांते मीची सेवी. अशा प्रकारे एकनिष्ठ अंतःकरणाने जे माझे चिंतन करून माझी सेवा करीतात त्यांची सेवा मीच करीतो. ते एकवटुनी जी एक क्षणी अनुसरले गा माझी वाहणी तेव्हाची तयांची चिंतवणी मजची पडली. ते ऐक्यतेस पाहून ज्या वेळेस माझ्याच भजनी लागले त्याच वेळेस त्यांची चिंता मला पडते. मग तेही जे जे करावे ते मजची पडिले आघवे जैसी अजात पक्षाचे ने जीवे पक्षिणी जिये. मग जे जे काही करण्याचे ते मनात आणतात ते सर्व मला करावे लागते. ज्याप्रमाणे पंख न फुटलेल्या जीवनाकरिता पक्षीणच सारखी खटपट करीत असते. आपुली तहान भूक नेणे तान्हया निकेते माऊलीसीची करणे तैसे अनुसरले जे मज प्राणे तयांचे सर्व मी करी. किंवा आपली तहानभूक न जाणता आपल्या तान्ह्या लेकरास जे सुखकारक तेच आईला करावे लागते. त्याचप्रमाणे ज्यांनी मनापासून सर्व भाव मजवर टाकला आहे त्यांच्या सर्व इच्छा मीच पूर्ण करतो. तया माझी या सायुज्याची चाड तरी तेची पूर्वी कोड का सेवा म्हणती तरी आड प्रेम सुये. त्यांना माझ्या ऐक्याची इच्छा झाली तर मी त्यांचे तेच कौतुक पुरवितो, किंवा माझी सेवाच करावी असे ते म्हणतील तर त्यांच्या व माझ्यामध्ये प्रेमभाव उत्पन्न करीतो. ऐसा मनी जो जो धरिती भावो तो तो पुढा पुढा लागे तया देवो आणि दिधली याचा निर्वाहो तोही मीची करी. याप्रमाणे ते सर्व आपल्या मनात जी जी इच्छा करीतात ती ती वारंवार मला पुरवावी लागते आणि जे त्यांना दिलेले असते त्याचे रक्षणही मीच करीतो. हा योग क्षेमू आघवा तयांचा मजची पडिला पांडवा जयांची या सर्व भावा आश्रयो मी. हे पांडवा, ज्याचा सर्व भाव मजवरच असतो त्यांचा योगक्षेम मजवरच पडतो. श्लोक 23. येऽप्यन्य देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्या विधिपूर्वकम्. अर्थात जे जे दुसऱ्या देवतांचे भक्तही श्रद्धेने युक्त होऊन त्या त्या अन्य देवतांची पूजा करीतात ते सुद्धा हे कुंतीपुत्रा माझेच अज्ञानाने पूजन करीतात. आता आणि काही संप्रदाये परी माते नेणती समवाये जे अग्नी इंद्र सूर्य सोमाये म्हणूनी यजिती. आता आणखीही संप्रदाय आहेत पण ते मला सर्व व्यापक रूपाने जाणत नाहीत, म्हणून ते अग्नी इंद्र सूर्य चंद्र यांना भजतात. तेही कीरमातेंची होय का जे हे आघवे मीची आहे परी ते भजती उजरी नव्हे विषम पडे. त्यांचे ते पूजन खरोखर माझेच होय, कारण या सर्व जगात मीच भरून राहिलेला आहे, परंतु ते त्यांचे भजन पद्धतशीर नसून चुकलेले असते. पाहे पाच शाखा पल्लव रुखाचे हे काय नव्हती एकाची बीजाचे परी पाणी घेणे मुळाचे ते मुळीची गापे. हे पहा, वृक्षांच्या फांद्या पाने वगैरे एकाच बीजापासून उत्पन्न झालेली नव्हेत का, परंतु पाणी जे घालावयाचे ते मुळाशीच घातले पाहिजे.
का 10 ही इंद्रिये आहाती, ये जरी एकेची देहीची होती, आणि इही सेविली विषयो जाती एकाची ठाया. किंवा 10 इंद्रिये जरी एकाच ठिकाणी जातात, तरी करोनी रससोय बरवी, कानी केवी भरावी, फुले आणूनी बांधावी डोळा केवी. तरी उत्तम स्वयंपाक करून ती कानात कसा घालावा, आणि फुले आणून त्यांचा डोळ्यांनी कसा वास घ्यावा. ते थरसू तो मुखेची सेवावा, परिमळू तो घ्राणेची घ्यावा, तैसा मी तो यजावा मीची म्हणोनी. तर अन्न हे तोंडानेच सेवन केले पाहिजे आणि सुवास हा नाकानेच घेतला पाहिजे. त्याचप्रमाणे माझी पूजा करणे ती माझी भावना करूनच केली पाहिजे. येर माते नेणोनी भजन, ते वायाची गा आने आन, म्हणून कर्माचे डोळे ज्ञान, ते निर्दोष होवावे. एरवी मला न जाणता जे भजन करणे ते काहीतरी असून व्यर्थ होय. म्हणून कर्म आचरण्यास ज्ञान ही दृष्टी आहे व ते ज्ञान निर्दोष असे झाले पाहिजे. श्लोक 24. अहम हि सर्व यज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च, न तु मामभिजानान्ति तत्त्वेनातश्चवन्ति ते. अर्थात, कारण मी सर्व यज्ञाचा देवता रूपाने भोगता व प्रभूच आहे, पण ते अन्य देवतांचे भक्त मला अशा सात्विक रूपाने जाणत नाहीत, म्हणून मुख्य फलापासून च्युत होतात. एरवी पाहे पा बंडुसुता, या यज्ञोपहारा समजता, मी वाचुनी भोगता कवणू आहे. अर्जुना, एरवी असे पहा की या सर्व यज्ञोपचारांचा माझ्या वाचून दुसरा कोण भोगता आहे. मी सकळा यज्ञाचा आधी आणि यजना या मीची अवधी, की माते चुकोनी दुर्बुद्धी देवा भजले. मी सर्व यज्ञाचा आधी आहे व यजनाचा शेवटही मीच आहे, परंतु दुर्बुद्धी जे असतात ते मला सोडून इंद्रादी देवास भजतात. गंगेचे उदक गंगे जैसे, अर्पिजे देव पितरोद्देशे, माझे मज देती तैसे परी आनाने भावी. ज्याप्रमाणे गंगेचे पाणी देव व पितर यांच्या नावाने गंगेतच अर्पण करीतात, त्याप्रमाणे ते माझे मलाच देतात, पण निराळ्या भावाने. म्हणून ते पार्था माते न पवतीची सर्वथा, मग मनी वाहिली जे आस्था तेथ आले. म्हणून पार्था ते कधीही मला पावत नाहीत व मनात जी इच्छा धारण करीतात त्या ठिकाणी जातात. श्लोक 25. यांती देवव्रता देवान, पितॄन् यान्ति पितृव्रताः, भूतानि यान्ति भूतेज्या, यान्ति मद्याजिनोऽपि माम्. अर्थात, देवांमध्ये ज्यांचे व्रत नियम किंवा भक्ती असते, देवांची जे भक्ती करीतात ते देवास प्राप्त होतात, पितृभक्त पितरास प्राप्त होतात, भूतांची पूजा करणारे विनायक मातृगण इत्यादी भूतगणास प्राप्त होतात व माझी पूजा करणारेही मला प्राप्त होतात. मने वाचा करणी, जयाची भजने देवांची या वाहणी, ते शरीर जाती एक क्षणी देवची झाले. मन, वाचा व इंद्रिये यांच्या योगाने जे इंद्रादी देवांचे देवतोद्देशाचे भजन करीतात ते शरीर जाता क्षणीच देवरूप होतात. अथवा पितरांची व्रते वाहती जयांची चित्ते, जीवित सरली यातयांते पितृत्ववरी. अथवा ज्याच्या मनाने पितरांची व्रते करण्याचे घेतले आहे त्यांना मरणोत्तर पितृलोक प्राप्त होतो. कां क्षुद्र देवतादिभूते, तियेची जयांची परमदैवते, जी ही अभिचारी की तयांते उपासिले. किंवा वेताळादी पिशाच व शूद्रदेव ही ज्यांची परमदैवते आहेत व ज्यांनी घातक अशा जारण साधण्याकरिता त्यांची उपासना केली आहे, तया देहाची जवनिका फिटली आणि भूतत्वाची प्राप्ती झाली, एवं संकल्पवशे फळली कर्मे तया. त्यांना देहाचा पडदा पडताच मेल्यावर पिशाच्य योनीची प्राप्ती होते. अशा प्रकारे त्यांच्या संकल्पाप्रमाणे त्यांची कर्मे त्यांना फळतात. मग मीची डोळा देखिला, जीही कानी मीची ऐकिला, मीची मनी भाविला वानिला वाचा. मग जे दृष्टीने मलाच पाहतात, कानांनी माझ्या नावाचेच श्रवण करीतात, मनाने माझेच ध्यान करीतात व वाचेने माझेच वर्णन करीतात,
सर्वांगी सर्व ठाई मीची नमस्कारिला जिही, दान पुण्यादिके जे काही ते माझी याची मोहरा. सर्वांगाने व सर्व ठिकाणी मलाच नमस्कार करीतात. दाने पुण्य वगैरे सर्व काही माझ्याच उद्देशाने करीतात. जीही मातेची अध्ययन केले ते अंत बाहेरी मियांची धाले, जयांचे जीवित्व जोडले मजची लागी. ज्यांनी माझे स्वरूप यथार्थ कळणाऱ्या शास्त्राचेच अध्ययन केले आहे, जे माझ्याच योगाने अंतर्बाह्य तृप्त झाले आहेत, ज्यांनी आपले आयुष्य माझ्याचकडे खर्च केले आहे, जे अहंकारू वाहत अंगी आम्ही हरीचे भूषावया लागी, जे लोभिये एकची जगी माझे निलोभे. ज्यांना माझ्याशिवाय दुसऱ्या कसल्याही प्राप्तीची इच्छा नाही, आम्ही हरीची कीर्ती वाढविणारे आहो असा जे अहंकार बाळगतात, जे माझेनी कामे सकाम, जे माझेनी प्रेमे सप्रेम, जे माझी आभुली सभ्रम नेणती लोक. माझ्याच इच्छेने जे सकाम आहेत, त्यांना जर कशाची इच्छा असली तर ती माझीच. जे माझ्याच प्रेमाने सप्रेम आहेत, जे माझ्या ठिकाणी भुलून गेल्यामुळे लौकिक त्यांना दिसतही नाही. जयांची जाणती मजची शास्त्रे मी जोडे, जयाचे मंत्रे ऐसे जे चेष्टा मात्रे भजले मज. मलाच जाणणे हीच ज्यांची शास्त्रे आहेत आणि ज्यांच्या गुरुमंत्राने माझी प्राप्ती इतरांना होते, व अशा प्रकारे जे सर्व व्यवहारात माझ्याशिवाय इतर कोणाचेच भजन करीत नाहीत. ते मरणा आयलीच कडे मज मिळवणी गेले पुढे, मग मरणे आणिकीकडे जातील केवी. मरणाच्या अगोदरच मद्रूप होऊन जातात, मग मरणानंतर माझ्याशिवाय दुसरीकडे कसे जातील. म्हणून मध्याजी जे जाहले ते माझी याची सायुज्य आले, जीही उपचार मिशे दिधले आपण पे मज. म्हणून माझे यजन करणारे मद्रूप होतात, कारण त्यांनी सेवेच्या निमित्ताने आपलेपणा मला अर्पण केला आहे. पै अर्जुना माझे ठाई आपण पे विण सौरसू नाही, मी उपचारे कवणाही ना कळेगा. अर्जुना माझ्या ठिकाणी आत्मत्व समर्पण केल्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही उपचाराने लागणार नाही. एथ जाणीव करी तोची नेणे, अथिले पण मिरवी तेची उणे, आम्ही जाहलो ऐसे जो म्हणे तो काहीची नव्हे. मजविषयी ज्ञान झाले असा ज्यास गर्व असेल त्यालाच काही समजले नाही. मी कृतार्थ झालो असे जो दाखवितो तोच त्याच्या कृतार्थतेत उणेपणा. मी मुक्त झालो असे जो म्हणतो तो मुक्त झालाच नाही असे समजावे. अथवा यज्ञदानादी किरीटी काम तपे हन जे हुटुहुटी, ते तृणा एकासाठी न सरे येथ. अथवा हे किरीटी आम्ही यज्ञ केले, आम्ही धर्म केला किंवा आम्ही तप केले अशी जे घमेंड बाळगतात, त्यांना माझ्या प्राप्तीच्या मनाने पाहिले असता काडी इतकीही योग्यता नसते. पाहे पा जाणीवेचे निबळे, कोण्ही वेदापासूनी असे आगळे, की शेषाहुनी तोंडाळे बोलके आथी. हे पहा, ज्ञानवंतात वेदाहून कोणी अधिक जाणता आहे काय, किंवा 1000 मुखांच्या शेषांपेक्षा बोलणारा कोणी अधिक आहे काय. तोही अंथरुणा तळवटी दडे, एरू नेती नेती म्हणून बहुडे, एथ सनकाधिक वेडे पिसे जाहले. पण तो शेषही ज्याच्या अंथरुणाखाली दडतो, म्हणजे तो शेषही परमात्म्याचे पांघरून होतो. वेदही नेती नेती म्हणजे ही वस्तू परमात्मा नव्हे, ही वस्तू परमात्मा नव्हे इतकेच म्हणून स्वस्थ राहतो. तसेच सनकाधिक परमात्मस्वरूप निर्धाराविषयी भांबावून गेले आहेत. करिता तापसाची कडसणी, कवणू जवळा ठेवीजे शूळ पाणी, तोही अभिमानू सांडूनी पायवणी माथा वाहे. तपस्व्यांविषयी विचार करू लागले तर महादेवाच्या योग्यतेला दुसरा कोण लागेल. परंतु त्यानेही अभिमान सोडून ज्याचे पादोदक म्हणजे भागीरथी आपले मस्तकावर धारण केले आहे,